राजधानी मुंबई कोकणासह संपूर्ण राज्याला पावसानं झोडपून काढलेलं आहे. मुंबईत गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं असून वाहन चालकांना आणि नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. अशातच आजही राज्यातील काही भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आज राज्याच्या कोणत्या भागात कसे हवामान असेल याबाबत अधिक सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओतून जाणून घेऊया. राज्यात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस बरसतोय. आज राज्यातील मुंबई व उपनगरासह ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे या भागाला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. कारण या भागातील नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. त्याचबरोबर आज पुणे व साताऱ्यातील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता IMDने वर्तवली आहे. आज कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. खास करून कोकणातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या नद्यांच्या पाण्यात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केलेलं आहे. आज मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज मराठवाड्यासह विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच उद्या देखील विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. या पावसामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे विद्यार्थ्यांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. या सर्व जिल्ह्यामध्ये आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाचे पालकांनी स्वागत देखील केलेलं आहे. मित्रांनो, अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या SS ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.